श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण महिलांची मासिक पाळी या विषयांबद्दल जाणून घेणार आहोत. मासिक पाळी आल्यावर महिलांनी सेवा किंवा पूजा करावी की करू नये असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो. पूर्वीपासूनची असलेली प्रथा आहे की स्त्रियांनी मासिक पाळीत सेवा करू नये, ते चांगलं नसतं, अशा जुन्या लोकांच्या धारणा आहेत. बरेच महिला या सगळ्या गोष्टी पाळत नाहीत. काही महिला या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. तसं पाहायला गेलं तर परमेश्वराने आपल्या सगळ्यांनाच बनवलं आहे, म्हणजे महिलांना सुद्धा परमेश्वरानेच बनवलं आहे. मासिक पाळी म्हणजे काय तर महिलांच्या लैंगिक भागातून होणारा रक्तस्राव. या मागचे लॉजिक असे आहे की ते एक प्रकारचे अशुद्ध पाणी आहे जे त्यांच्या शरीरातून 5 दिवस सतत निघत असते. तरी या काळात महिलांनी पूजा करावी की नाही, तर यावर माझे प्रामाणिकपणे उत्तर आहे की नाही. फक्त महिला या मासिक पाळीच्या दरम्यान मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जात नाही, आणि ते योग्य आहे. आता आपण यामागील कारण देखील जाणून घेऊया. ते 5 दिवस महिलांच्या शरीरातील अशुद्ध रक्त सतत सुरू असते. महिलांच्या शरीराचा रक्तस्राव सतत लागून असतो, त्यामुळे देवाजवळ किंवा देवाऱ्याजवळ जायचं नसतं. आपण रोज सकाळी आंघोळ करूनच देवाजवळ पूजा करायला जातो. आंघोळ करताच तसेच सेवेला बसत नाही. तसेच काहीसे आहे. आपल्या घरात मासिक पाळी आल्यावर त्या स्त्रीच्या सानिध्यात बरेच लोक येतात, जसे की त्यांचे कुटुंबीय, आणि त्यांच्या कुटुंबियांना सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्पर्श होत असतो. त्यामुळे शक्यतो या कालावधीत कुटुंबियांनी सेवा किंवा पूजा सकाळीच करायची, संध्याकाळी करू नये. मासिक पाळी आलेल्या महिलेने जपमाळ, स्वामी चरित्र, सारामृत, गुरुचरित्र यासारख्या प्रविष्ट गोष्टींना हात लावू नये. हे 5 दिवस नित्य सेवा करणे श्रेयाने टाळायला हवे. पण नामस्मरण नक्की करू शकता, कारण नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. त्यामुळे 5 दिवस फक्त नामस्मरण करायचं. घरात जर स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर शक्यतो त्या स्त्रीने बनवलेला तो नैवेद्य नसावा. बऱ्याच स्त्रिया या 3ऱ्या दिवशी आंघोळ करून देवघरात जातात, तर असे करू नये. स्त्रियांनी 5व्या दिवशी केसांवरून आंघोळ करून मग स्वतः देवाला आंघोळ घालावी व नित्य सेवा करावी. अन्यथा मला एवढं सांगायचं आहे की या काळात स्त्रियांनी देवाजवळ जाऊ नये. याबद्दल बरेच लोकांचे गैरसमज आहेत. लोकांना असे वाटते की ही अंधश्रद्धा आहे. जसे की मी सांगितलं की देव हा पवित्र आत्मा आहे. देवघर स्वच्छ असावे आणि अशा काळात या रक्तस्त्राचा कोठेही स्पर्श होऊ नये, म्हणून हे नियम पाळले जातात. अशा प्रकारे महिला स्वामी भक्तांनी आपल्या मासिक पाळीमध्ये हे नियम पाळले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.